गोयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी आयज सकाळी डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस फॉरेन्सिक सायकोलॉजी डिव्हिजन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिस फॅसिलिटी हांचे उक्तावण केले। आता न्यायालयाच्यो कारवायो ऑनलाईन माध्यमातून सुद्धा जातल्यो आणि न्याय सुविधा कशे बरे तरेन चलू शकता हाचेर डॉक्टर प्रमोद सावंत उलयले। फॉरेंसिक सायकोलॉजी डिवीजन एंड ई-पेशी न्याय संहिता वीडियो कॉन्फरन्सिंग फॅसिलिटीज हाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाक आज डायरेक्टर ऑफ द फॉरेंसिक सायन्स या डिपार्टमेंटात वेर्णा हांगासर आशिल्लो हांव मुद्दामून आयिल्लो। हांवें ई-पेशी न्यायश्रुती हेजे आनी बाराचीचे फॉरेंसिक सायन्स टोटल ऑल द डिपार्टमेंट हाजें इनॉग्रेशन म्हजे हस्ते केलें। म्हजे बरोबर आमचे CS डॉक्टर कंदावलू, डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशन, बाकीचे होम डिपार्टमेंट स्टाफ इंचार्ज आशुतोष आणि बाकी सगळे आसले स्टाफ। सगळ्यात पयली इट इज अ लॉंग पेंडींग इश्यूज ऑफ द फॉरेंसिक डिपार्टमेंट हाजे जे आशिल्ले जे आज रिजॉल्व जाता आसतना म्हाका खूब बरें दिसता। फॉरेंसिक सायकोलॉजिकल डिव्हिजन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटीज फॉर द ई-पेशी न्याय संहिता हाजे आज इनॉग्रेशन केलें। आमी सातत्यात पळयता स्ट्रेंथनिंग फॉर द गोवाज क्रिमिनल जस्टीस सिस्टम हे करपा खातीर टायम टू टायम वी हॅव टेकन मेजर स्टेप्स हातूंतल्यान आनी ताजो इम्प्रुवमेंट इन अ फॉरेंसीक सायन्स हातूंतल्यानूय बी आमी सातत्यात करीत आसा। लोकांक वेवस्थीत रित्या न्याय मेळपाक जाय ताच्या खातीर ताजें इन्वेस्टिगेशन प्रॉपर जावप ही गरजेची आसता आनी ती इन्वेस्टिगेशन प्रॉपर करपा खातीर त्या पद्दतीचो लॅब सेटअप ही फॅसिलिटीज करपूय तितकेच गरजेचें आशिल्लें। तें फॉरेंसीक सायकोलॉजिकल डिव्हिजन डिव्हिजन लॉंग पेंडींग आशिल्लें तें आज आमी इनॉग्रेट केलें। म्हाका दिसता की अशा पद्दतीची इट इज अ नार्को एनालिसीस टेस्ट आसतली किंवा बाकीचे पॉलिग्राफीक एग्जामिनेशन ह्या हातूंतल्यान खूब बऱ्या पद्दतीन जावपाक शकतलें। हाज्या पयलीं आमी हे फॉर द बाकीच्या इन्वेस्टिगेशनाक वेगळे म्हणजे बेंगलोर किंवा गुजरात हांगासर धाडटाले, बट त्यो हांच फुडें धाडपाक पडच्यो ना। पॉलिग्राफीक सिस्टम वीच इज वर्थ कॉस्ट ऑफ ₹28 lakhs, लेयर्ड वॉयस एनालायझर वीच इज कॉस्ट ऑफ ₹35 lakhs हे आज आमी हाडपाक शकले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटीज वीच इज ऑलवेज कोर्ट इज ऑल्सो प्रोमोटिंग ती ई-पेशी न्याय संहिता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 5 ई-पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम वीच इज कॉस्ट अप्रॉक्सिमेटली ₹41 lakhs ते बी आज आमी हांगासर स्टार्ट केले। आमी सातत्यात पळयता की वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यान अशा पद्दतीन जे इक्विपमेंट लागता वीच इज द एडवान्स टेक्नॉलॉजी ते सगळ्या डिपार्टमेंटाक दिवपाचो आमचो प्रयत्न आसता। इन्क्लुडींग अंडर द होम डिपार्टमेंट द फॉरेंसिक सायन्स डिपार्टमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिपार्टमेंट वेन इट कम्स टू द इन्वेस्टिगेशन पर्पज फॉर द डिफरंट केसीस, डिफरंट टायप्स ऑफ केसीस। हांवें आत्तां मॉनिटर केलें आनी जेन्ना पळयलें आय एम कॉंग्रेच्युलेटिंग माय एंटायर स्टाफ ओके दे आर डुईंग अ वेरी गूड वर्क आनी विदीन अ प्रॉम्प्ट रिपोर्ट विदीन द 24 hours विदीन अ फ्यू केसीस ते रिपोर्ट दिता। ताका लागून इन्वेस्टिगेशन फास्ट ट्रॅक जावपाक लागता। इट हेल्प्स फॉर द पुलीस एंड द प्रोसिक्युशन ऑल्सो हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणात मदत जाता। त्या खातीर ह्या सॅक्टरांत आमी म्हणटा की सेल्फ रिलायंट स्वयंपूर्ण जावपा खातीर सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो करीत आसा। स्ट्रेंथनिंग डिव्हिजन करता आसतना DNA प्रोफायलिंग आसतलें, टॉक्सिकॉलॉजी आसतलें, केमिस्ट्री आसतलें, बायोलॉजी, नार्कोटीक, बॅलिस्टिक्स आनी फिंगरप्रिंट एनालायसीस ह्या सगळ्या खातीर न्यू इक्विपमेंट घेवपाचें काम आमच्या डिपार्टमेंटात केलां। त्या खातीर खरोखरूच तांचें हांव खूब खूब अभिनंदन करतां। आमी डे टू डे पळयता की गोंयांत तशें नॅशनल फॉरेंसीक सायन्स युनिवर्सिटी एस्टाब्लीश जाल्या उपरांत खूब मोठ्या प्रमाणात आमचे यंग स्पोर्ट्स यूथ हे नॅशनल फॉरेंसीक सायन्सान BSc इन फॉरेंसीक सायन्स किंवा MSc इन फॉरेंसीक सायन्स, सायबर सेक्युरिटी, डिजिटल फॉरेंसिक्स हाचे सारकेले एड्युकेशन्स ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट लेवलाचेर घेवपाक लागले। दीस इज द 3rd कॉलेज इन इंडिया आणि तातूंतल्यान पास आवट जाता तांकां इन गोवा एंड आउट ऑफ गोवा ऑल्सो ऑल इंडिया लेवलाचेर खूब मोठ्या प्रमाणात तांकां स्कोप आसतलो। आमी पर्टिक्युलरली पळयता की डिजिटल फॉरेंसीक लॅबॉरेटरी जी नॅशनल फॉरेंसीक सायन्स युनिवर्सिटी हांगासर आसा
तातूंतूय बी वेगवेगळे एग्जामिनेशन्स किंवा इलेक्ट्रॉनीक एविडन्स हे मेळपा खातीर ताचो खूब मोठो उपयोग जाता. देशांतल्या 21 लॅबॉरेटरी पैकी ती एक लॅबॉरेटरी आसा विच इज अ डिजिटल सायन्स फॉरेन्सीक सायन्स लॅबॉरेटरी. ती नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटींत आसा. तांच्याय कडल्यान वेगवेगळ्या अशा पद्दतीची मदत ही घेवपा खातीर आमकां उपयोगाक ठरता. आमी पळयता की नवीन टॅक्नॉलॉजीचो यूज करून इन्व्हेस्टिगेशन फास्ट ट्रॅक कशी करप हाचो सातत्यान प्रयत्न हो सरकाराचो आसता. आणि म्हणून तर ह्या अशा पद्दतीचे सगळे इक्विपमेंट हे टायम टू टायम आमी घेत आसता. आमी गोंय हे तशें इट इज एन इन्व्हेस्टिगेशन सॅक्टरांत इट इज इमर्जींग एज वन ऑफ द बेस्ट स्टेट इन द कंट्री. आणि हेन्स फोर्थ सुद्दां तांकां विजेबल इक्विपमेंट्स आनी हे जे गरज आसा ती एज अ होम मिनिस्टर ह्या नात्यान तांकां टायम टू टायम हाजो सपोर्ट जो आसा हो म्हजे कडल्यान मेळटा. हांव परत एकदां म्हणजे हेड ऑफ द माय फॉरेन्सीक सायन्स डिविजन अँड ऑल द वर्किंग स्टाफ इन डिफरंट सेक्शन्स तांकां कॉंग्रेच्युलेट करता. कारण प्रॉम्प्ट रित्या आनी रिपोर्ट टायमली हो मेळप हाजी गरजेचें आसा. ताच्या खातीर ते कंटिन्युअसली काम करता. म्हणून म्हणजे एकदां आउट ऑफ द टायम सुद्दां येवन तांकां काम करचें पडटा. त्या खातीर तांच्या खूब खूब अभिनंदन करता. अशाच पद्दतीन तांच्यांनी सपोर्ट हो टायम टू टायम फॉर द पुलीस आनी फॉर बाय DOP डिपार्टमेंट आमकां दिवचो इतकेंच सांगता. आनी परत एकदां अभिनंदन करून म्हजी गोष्ट सोंपयता. देव बरें.